पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन आणि ज्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली ते खासदार नितीन पाटील, आपण सगळ्यांनी माझ्या आव्हानाला, माझ्या विनंतीला मान देऊन मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलं ते आपल्या सगळ्यांचे सहकारी आमदार सचिन पाटील, गावच्या सरपंच दीपिकाताई लेंबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, आपल्या भागाचे सुपुत्र रामभाऊ लेंबे, मंगेश धुमाळ, चंद्रकांत जाधव, प्रतिभाताई शिंदे, सूर्यकांत निकम, तनन्ना ढमाळ, शिवाजीराव माडिक, युवराज सूर्यवंशी, प्रमोद शिंदे, विक्रम भोसले, श्रीमंत दादा झांजुर्णे, अशोकराव सस्ते, विश्वासराव भोसले, रामभाऊ ढेकळे, राजेश पाटील वाटारकर, उदय कबुले, प्रदीप विदाते, राजेंद्र लवंगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमृतराव जायकर, मनोज देशमुख, सचिन मोहिते, डी.के. पवार, मनोज पवार, अविनाश पडतरे, राजेंद्र भोसले, निवास शिंदे, संतोष जाधव, प्रभाकर बर्गे, सागर भोगावकर, प्रवीण निकम, त्याचबरोबर राजेंद्र राजपुरे, संदीप चव्हाण, ज्यांनी आत्ता आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, ते सर्व माझे तरुण सहकारी ज्यांचा यथोचित सत्कार आपण केला, ज्यांनी निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, अक्षय लेंबे यांचा आपण सत्कार केला, प्रसाद निकम, ते भारतीय सेनेमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे, विजय निकम हे रिटायरमेंट नेत्रचिकित्सक म्हणून झालेले, त्यांचा सत्काराने प्रवेश केलेले चारुदत्त फडतरे, शुभम दाणे, आदिल वाघ, गुरुदेव दाणे, मयूर जाधव, माझ्या पिंपोडे आणि पंचक्रोशीतील जमलेले सर्व माझे प्रतिष्ठित शेतकरी, ग्रामस्थ, त्याचबरोबर पत्रकार मित्र, पक्षाचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, आमच्या उपस्थित असणाऱ्या लाडक्या बहिणी, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, आम्ही दोघं एकनाथराव आणि मी उपमुख्यमंत्री झालो. यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना काही कठोर निर्णय घ्यावे लागले. आर्थिक शिस्त लावण्याच्या करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 1 मे 1960 मराठवाडा विदर्भ सहित संयुक्त महाराष्ट्र केला. त्याचा मंगल कलश आपल्या सातारचे सुपुत्र चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी आणला आणि उद्याच्या 1 मेला गोरेगावकरांनो, पिंपोडेकरांनो, ह्या गोष्टीला बरोबर 65 वर्ष होत आहे आणि त्यामुळे एक आगळा वेगळा कार्यक्रम आणि त्याच्यातून जे चव्हाण साहेबांच्या पासून आतापर्यंत मुख्यमंत्री झाले त्याच्याबद्दलची माहिती राज्याच्या मध्ये यासनं काय योगदान दिलं, कसं राज्याला पुढे नेलं, काय आज राज्याची परिस्थिती आहे 65 वर्षात, पुढे आपल्याला अजून काय करायचं आहे, कुठला टप्पा आपल्याला गाठायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापोह आपण त्या निमित्तानं करणार आहोत. आज इथं मकरंदाबा मंत्रिमंडळामध्ये आले म्हणून त्यांचा यथोचित सत्कार तुम्ही लोकांनी केला. नितीन खासदार झाले म्हणून त्यांचा केला. फलटणचे आमदार, तुमच्या भागाचे आमदार सचिन पाटील निवडून आले म्हणून त्यांचा देखील केला.
आणि या नागरी सत्काराच्या निमित्तानं खरा हा शेतकरी मेळावा आहे। आणि त्या माहिती आहे उन्हाची तीव्रता जास्त आहे, त्याच्यातून पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होतोय, लोकांना पिकं कशी वाचवायची हा यक्ष प्रश्न आहे। सुदैवाने हवामान खात्याने सांगितलेलं आहे की यंदा पाऊस काळ चांगला पडतोय, सरासरीपेक्षा 103% पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळं थोडासा आपल्याला त्याचा दिलासा मिळालेला आहे। काही ठिकाणी टेम्परेचर 42-43 पर्यंत गेलेलं आहे। सोलापूरची काल लोक मला भेटायला आली होती, ते सांगत होते आपल्याकडे पण रखरखत ऊन सगळीकडे पाहायला मिळतंय, काही ठिकाणी उष्माघाताचा त्रास लोकांना होतोय, पिण्याचं पाणी जास्त प्यायला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे। उन्हाळ्याला करता काहीतरी आपल्याला काय काळजी घेता येईल ती खबरदारी, छत्री असेल किंवा आणखीन काही भर उन्हामध्ये जास्त जाण्याचं टाळलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। पण आज मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मकरंद आबा, नितीन पाटील, आमचे सचिन पाटील आणि ज्यांचा जनता यशस्वी सत्कार करण्यात आला त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या पुढच्या वाटचालीला मी या निमित्तानं शुभेच्छा देखील देतो। सातारच्या या पवित्र भूमीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळतो। खरं तर आपल्याच परिसरामध्ये नांदवळ हे आमचं मूळ गाव, कधी काळी आमचे पूर्वज नांदवळवरून काटेवाडीला गेले आणि तिथून आमचं पुढची पिढी तिथं वाढलेली आपण सगळेजण बघतोय। नांदवळला मातोबा मंदिर जे ग्रामदैवत आहे त्याची यात्रा उद्याच्या 23-24 तारखेला आहे आणि सगळीकडेच यात्रेचा आपल्याला साधारण यात्रा चाललेल्या पाहायला मिळतात। ती परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। त्या निमित्तानं लोकांना पण थोडंसं त्या बाबतीमध्ये आनंद घेता येतो। वेगवेगळे कार्यकर्ते, वेगवेगळे बाहेरचे लोक गावची गेलेले असतात, ते येतात, त्यांच्या त्या निमित्तानं आपल्याला एक जवळीक साधता येते आणि अशा पद्धतीनं हे आपलं मातोबा ग्रामदैवत, त्याच्याही पुढं मी नतमस्तक होतो। आराध्य दैवत आपल्या सर्वांचा छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, या सर्व महान विभूती थोर सेनानी स्वर्गीय आबासाहेब वीर, आपले माजी खासदार लक्ष्मणराव तात्या, ह्या सगळ्यांची आठवण विशेषतः तात्यांच्या बरोबर मी तुमच्या जिल्ह्याचा 90 पालक होतो। त्यावेळेस तात्या या भागातनं खासदार म्हणून निवडून गेलेले होते, साताऱ्यामधनं या भागात, आणि हाही भाग त्याच्यातच होता। कराडचा भाग तिकडं वाळवा आणि अशा पद्धतीची ती परिस्थिती होती। आज तात्या हयात, लक्ष्मणराव तात्या तर त्यांना वाटलं तरी झाले, नितीन खासदार त्या ठिकाणी झाला आणि एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्यांना देखील पाहायला मिळालं असतं। ठीक आहे, काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही, असे प्रसंग येत असतात, शेवटी त्याला सामोरं जायचं असतं आणि त्याच्यातून पुन्हा आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला सावरून समाजाच्या करता काम करायचं असतं। आज मगाशी सांगितलं तसं आमच्या पवार कुटुंबियांचा आणि माझ्या सातारा जिल्ह्याचा एक वेगळा ऋणानुबंध आहे आणि त्याच्यामुळं कधी काळी आमचे पूर्वज इथं राहत होते, आजही आमचे भाऊबंद नांदवळमध्ये राहत आहेत, परंतु काही आमच्या बरोबर आहेत आणि काही आमच्यापासून बाजूलाच आहेत। आता त्यांनाही समजायला पाहिजे की कुणाकडनं आपण विचार, मला कुणाच्या बद्दल आकस नाहीये, शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मत स्वातंत्र्य आहे, कुणी कुणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। पण
आम्हाला असं वाटतं की सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या जर सोडवायच्या असतील, आत्ता अनेकांनी, मग सुरुवातीला रामभाऊ लेंबे बोलले, नंतर बाळासाहेब बोलले, नंतर सचिन पाटील बोलले, नंतर मकरंदाबा बोलले, आता मी बोलतोय, बहुतेकांनी इथला शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा ओप, सगळ्यांना वाटतं की आपल्या भागामध्ये पाणी आलं पाहिजे. मी तर भाषणात सांगतो की बाबा पाणी हे जीवन आहे आणि पाण्याशिवाय सगळं अधुरं आहे. आणि त्याकरता खरं तर आपल्या इकडं महाबळेश्वरकडे गेलो तर सगळ्यात जास्त पाऊस त्या महाबळेश्वरच्या परिसरामध्ये पडतोय. त्या कोयना धरणावर, माझ्या कनेर धरणावर, माझ्या उरमोडीवर, माझ्या धोम धरणावर, धोम बलकवडी धरणावर, आपल्या सगळ्यांचं कनेर धरणावर आपल्या सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे. आणि सोळशीच्या बद्दल पण त्याच्याबद्दलचा उल्लेख आता काही सहकारी मित्रांनी केला. शेवटी धरण करायचं म्हटलं तर लोकांची घरदारं, जमीन जुमला आणि गावच्या गावं त्या ठिकाणी जातात, त्यांचंही पुनर्वसन करावं लागतं. सुदैवाने आपल्या मकरंदाबांकडं मदत पुनर्वसन खातं आहे. माझं पण त्यांच्याकडे त्या ठिकाणी लक्ष आहे. त्यांनी कर्तृत्वातनं मागेच खरं त्यांना हे मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, परंतु त्यावेळेस राहून गेलं. ह्यावेळेस मात्र आम्ही पक्क ठरवलेलं होतं, काही झालं तर आबाला मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं आणि मंत्रिपद त्या ठिकाणी द्यायचं. तशा पद्धतीचं काम आम्ही केलेलं आहे. तारकरांनो, तुम्हाला 8 मध्ये 4 मंत्रिपद मिळालेली आहे. मला वाटतं सातारा जिल्ह्याच्या इतिहास कधी मंत्र मिळाल्यापासून आज तुम्ही भाग्यवान आहात. मला बरोबर काम करणाऱ्या 4ही मंत्र्यांना सांगायचंय, सुवर्ण संधी आहे. तुम्ही राज्याचे मंत्री आहात, सातारा आहात, तुमचं खातं आहे, तुमच्याकडं ग्रामविकास खातं आहे, तुमच्याकडं सार्वजनिक बांधकाम खातं आहे, तुमच्याकडं पर्यटन खातं आहे, तुमच्याकडं मला वाटतं खनिकर्म खातं आहे. अशी महत्त्वाची खाती आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा ही संधी सारखी मिळत नाही, त्याचा घेतला पाहिजे. मी शंभूराजला पण सांगत असतो, आबालाही सांगत असतो, शिवेंद्र बाबालाही सांगत असतो, जगकुमार गोरेंना पण सांगत असतो, कारण हे केलं पाहिजे. आता मी ज्या बारामतीतनं निवडून येतो, तुम्ही बघता, मला आत्ता 8व्यांदा निवडून दिलं, लाखाच्या मतांनी निवडून येतो, पण मी गेल्या 35 वर्षामध्ये तिथं अतोनात काम केलेलं आहे. तिथं पूर्वीची बारामती, आताची बारामती तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल. पण अजून मी थांबलो नाही, अजूनही मी काम करतोय. मी महाराष्ट्राला सांगत असतो, मी बाबांनो, मी कामाचा माणूस आहे. ह्या सातारा जिल्ह्याकरता देखील खूप काही करण्याचा माझा स्वतःचा त्या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे. कॉलेज नव्हतं त्यावेळेस मेडिकल कॉलेजला गती देण्याचं काम आम्ही त्या सगळ्यांनी केलं. त्याच्यामध्ये मी PWD इरिगेशनची जागा घेतली. खूप सांगितलं तर पटणार नाही, पण काय अडचणी आल्या त्याच्यामुळं थोडासा प्रकल्प लांबला आणि आता तो गतीनं पूर्ण, त्याला कुठेही नदीची कमतरता, निधीची वाचू नये असा माझा प्रयत्न आहे. चव्हाण साहेबांनी सैनिकी स्कूल, एवढी वाईट अवस्था झालेली होती, त्यांना म्हणलं 400 कोटी लागू, 500 कोटी लागू, जे लागतील ते देतो, परंतु पुढं 50 वर्ष नवीन पिढीला देखील चांगल्या प्रकारचं सैनिकी स्कूलमध्ये शिक्षण आणि ज्ञान मिळालं पाहिजे, ते काम आपण त्या ठिकाणी केलं. मध्ये कोयना नगरला स्कायवॉकची उभारणी आणि नेहरू उद्यानाचं सुशोभीकरण करण्याचा कार्यक्रम घेतला, जिथं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तिथं उतरलेले होते. त्या जागी त्यांच्या नावाने आपण चांगल्या पद्धतीचं उद्यान आणखी करतोय. कोयना जलपर्यटन प्रकल्पाला आपण मान्यता दिलेली आहे. जावळीमध्ये मुनावळ्या पर्यटन प्रकल्पाला आपण मान्यता दिलेली आहे. मान्याची वाडी आणि टेकवडी गावांना सौरग्राम म्हणून आपण घोषित केलेलं आहे. जसं पुस्तकाचं गाव माझ्या माहितीप्रमाणे महाबळेश्वरमध्ये आहे, तशाच पद्धतीने भिलार आपल्या बाळासाहेब भिलारे वगैरे
बिलारी गुरुजी हे सगळे मान्यवर त्या ठिकाणी आपल्याला नेतृत्व देत होते। अशा पद्धतीनं अनेक मी सातारा जिल्ह्याच्या करता करत असतो, कारण यंदा मी 7,20,00,000 अर्थसंकल्प सादर केला। 7,20,00,000 आणि त्याच्यातून राज्याला वेगवेगळ्या भागाला माझ्या लाडक्या बहिणींची योजना पुढे कशी चालू राहील, माझ्या शेतकऱ्याची 3, 5, 7.5ची वीज माफीची योजना। वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमचे पैसे आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरतो आणि या 2 कामाला मला 65,000, एकाला 45 आणि एकाला 20,000 कोटी। सतत काही ना काही वावड्या उठतात। आता ही योजना बंद करणार, आता लाडक्या बहिणींची गरज संपली, आता यांचं भागलंय, आता हे निवडून आले। याच विरोधकांना काही मुद्दा नाही, मध्येच काहीतरी हिंदीचा मुद्दा काढतील, मध्येच लाडक्या बहिणींचा काढलेला होता लोकसभेला संविधान बदलणार। अरे आम्ही जीव तोडून सांगतोय बाबा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान इतकं अत्युत्तम आहे की ते संविधान कुणीच बदलू शकत नाही आणि बदलण्याचं नाही। परंतु लोकांच्या मनात नरेटिव्ह विरोधक यशस्वी झाले आणि त्याचा जबरदस्त फटका मग अशी आबांनी त्याचा उल्लेख केला, आम्हा लोकांना त्या ठिकाणी बसला। पण आम्ही खचलो नाही। ठीक आहे, तो तुमचा कौल आहे, जनता जनार्दन हे सर्वस्व आहे, तुमचा तो अधिकार आहे, तो मान्य केला, आम्ही स्वीकारला आणि पुन्हा तुमच्याकडं आम्ही मत मागण्याच्या करता आलो। आमचं ज्या काही कमी अधिक प्रमाणात चुकले असतील दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आलो आणि तुम्ही प्रचंड बहुमत, म्हणजे राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राची निर्मिती होऊन 288 पैकी 230 आमदार कधी काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण आले नव्हते। ते आमच्या महायुतीचे तुम्ही आणण्याचं काम केलं, तुम्ही तुमचं काम केलंय। आता आमची जबाबदारी, आम्ही आता देशाची नरेंद्र मोदी साहेबांचं आणि नितीन गडकरी ह्या मान्यवरांची मदत घेऊन नॅशनल हायवेची कामं आम्ही मोठ्या प्रमाणावर हातात घेतली, रेल्वेची लाईन टाकण्याचं काम मोठ्या प्रमाणावर हातात घेतलंय। आता आमचं फलटण बारामतीचं काम सचिन जोरात त्या ठिकाणी चाललेलं आहे। भागामध्ये ब्रॉडगेज ॲडिशनलची लाईन टाकायचं काम चाललेलं आहे। मेट्रोची कामं आपण, माझं मुंबई, माझं पुणे पिंपरी चिंचवड, माझं नाशिक नाही ठाणे नागपूर ह्या भागामध्ये आपली मोठी कामं चाललेली आहेत। कोस्टल रोडची कामं चाललेली आहेत, मोठे मोठे ब्रिजेसची कामं चाललेली आहेत, अजून काही नॅशनल हायवेची कामं आपण पर्यायी व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी मंजुरी घेतलेली आहे, फ्लायओव्हरची कामं चाललेली आहेत, त्याच्यामध्ये पोर्ट बंदर त्याची कामं पाऊण लाख कोटीची आम्ही हातामध्ये घेतलेली आहे। इतर सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय, जलवाहतुकीला महत्त्व देतोय, विमानतळ राज्यामध्ये आज तुमचं माझं महाराष्ट्र राज्य विमानतळाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकाचं आहे। आबा मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, बीडचा पालकमंत्री आहे, बीडला आता मी विमानतळ ठिकाणी पुण्यामध्ये आम्ही पुणे जिल्ह्यात तशा पद्धतीने करायची। असा मी आज दुपारी कलेक्टरला पण बोललेलं आहे कराडला, आणि तिथं आपल्याला कुठं धावपट्टी मोठी करता येईल की जिथं बॅरन लँड आहे आणि त्यांना पण ते जवळ पडेल, कराडवाल्यांना पडेल। धावपट्टी जुनी आहे पण ती पूर्ण मोठी होऊ शकत नाही, अशा काही गोष्टी आहेत। आणि बाबांनो, जगातली गुंतवणूक, देशातली गुंतवणूक, राज्यातली गुंतवणूक आपल्या उद्योगपतींना विमानतळाची हे काही करमणुकीचं काम नाहीये किंवा ह्याच्यामध्ये गोरगरीब अरे
कधी जोपर्यंत ज्यांच्याकडे पैसा आहे अशा लोकांना तिथं गुंतवणूक करण्याच्या करता ते मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर या ठिकाणून निघाले तर तासात त्यांनी इथं यावं, त्यांच्या युनिटला भेट द्यावी आणि संध्याकाळी परत त्यांनी निघून करतोय. मी त्याच्या मागे लागलेलो आहे. ह्या गोष्टी करायच्या असतात, ह्या मूलभूत गरजा आहेत. पूर्वी जसं रस्ते, लाईट, पाणी हे मूलभूत गरज होती, तशा आता लोकांचं राहणीमान बदललेलं आहे. ह्या गोष्टीची आता गरज आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपलं सरकार त्या बाबतीमध्ये काम करतंय. आज मी खरं तर उदयसिंह आमचे उंडाळकर पाटील हे विलास काकांचे चिरंजीव यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्यांच्या स्वागताच्या करता, त्यांच्या पक्षप्रवेशाच्या करता मी तिकडे चाललोय. जोडून रवींद्र बेडकेळा, तुम्हाला आठवत असेल इथं प्रतिभा बसलेली आहे, तिचे सासरे सुभाष शिंदे, त्यांच्याबरोबर रवींद्रजी नेहमी बेडकेळा साहेब असायचे. पवार साहेबांच्यावर फार दरवर्षी वाढदिवसाला चांगले त्या ठिकाणी पुस्तक तयार करायचे. बेडकेळा साहेबांचा चांगला आहे. त्यांचा 81व्या वर्षानिमित्तानं यशोचित सत्कार दुपारचा ठेवलेला आहे. मग त्याला आबा मला मधी मी आलो होतो तेव्हाच म्हणले की दादा मी सकाळी पिंपोड्याला एक सभा घेतो, त्याला वेळ द्या. त्याकरता ही वेळ तुम्हाला दिलेली आहे. प्रश्न अनेक आहे ज्याचा उल्लेख मगाशी झाला. खरं तर आपल्याला सगळ्यांना पाण्याच्या बद्दलचं मी बोललेलो होतो. आपल्याकडे कनेरचं काही पाणी आणण्याच्या बद्दलचं, वसनामधनं काही पाणी आणण्याच्या बद्दलचं आत्ता पण मला वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिली. त्याच्यामध्ये काही माझ्या सहकारी मित्र वसना योजनेतील करंजखोप ते नांदवड धरणापर्यंतची जुनी पाईपलाईन, त्याचं कारण ती काहीतरी सिमेंटची आहे आणि त्याचे साईज पण लहान आहे. पाणी जेवढे पाहिजे तेवढं येत नाहीये. त्याचा व्यास वाढवण्याची गरज आहे, ती लोखंडी करण्याची गरज आहे आणि ते केलं तर आउटलेट किंवा चेंबर बसवण्याची व्यवस्था करावी. आणि नदी पात्रात पाणी येणं शक्य नसल्यामुळं वसना नदीच्या पात्रात चेंबर बसवल्यात बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होईल अशा प्रकारे परवाना धारकांनी, इतर रास्त दुकानदार त्यांनी पण अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण हे खातं माझ्याकडे आलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांचाही काही दर मी परवा वाढवून दिले. त्याच्याबद्दल पण त्यांनी माझं अभिनंदन केलेलं आहे. जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं राज्य सरकार कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, आम्ही लोक तुमच्या पाठीशी आहे. आपण करू नका. महाबळेश्वर मध्ये त्याच्याकरता सर्वेक्षणाला आणि धरण करण्याच्या करता जी काही प्राथमिक लागती ती आबा आम्ही केलेली आहे. त्याची चर्चा आबांचं म्हणणं असं आहे करताना माझ्या भागाला पहिलं पाणी तुम्ही दिलं पाहिजे. साहजिकच आहे. त्याच्या संदर्भामध्ये धरण होत असताना आता आमचं पण काय झालं, पूर्वीच्या काळामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये वीर धरण झालं, एक टिप्पा पाणी आम्हाला मिळालं नाही. सगळं पाणी फलटणला त्या ठिकाणी गेलं. आपलं नीरा देवघर झालं, त्याच्यामध्ये देखील तशाच पद्धतीने झालं. आता आहे त्या पाण्याच्या बद्दल आम्ही तर आता वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे प्रकल्प हातात घेतोय. पश्चिमेकडे पडणारं पाणी समुद्राला ते पूर्वी कधी जाण्याची संधी मिळाली तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये अशा काही साईट आहेत की तिथं जर बांध टाकला तर ते पाणी पलीकडे पडायच्या ऐवजी अलीकडे येतंय आणि त्याचा खर्च पण त्या बाबतीमध्ये कमी आहे. अशा काही साईट आपण ते पण शोधलेले आहे. ते पाणी आम्ही येलदरी, सिद्धेश्वर, मांजरा, तेरणा त्या धरणामध्ये ते पाणी आणण्याचं सगळं नियोजन आहे. आता वेगवेगळ्या संस्था पैसा देतात. जपान गव्हर्नमेंट 0.5% आणि 1% बुलेट ट्रेनला आम्ही पैसे आणलेले. आज त्यांच्याकडे एवढं तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवायला
म्हणे देशात जेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त जिल्हा बँकेला नफा कुठे झालाय तर तो सातारा जिल्हा मध्यवर्ती जी नेट प्रॉफिट काय नाही नाही शक्यच नाही याला आम्ही पण करतोय. माझ्या सातारा पुणे बँकेचा 75 कोटी झालाय, तुमचा फार तर फार 100 कोटी. त्याच्यामुळे ते तसलं काही तुम्ही ग्रॉस नाही मी म्हणत, नेट प्रॉफिट आणि त्या प्रकारे त्या गोष्टी घडतायत. त्याच्यावर संस्थाही टिकल्या पाहिजेत. मध्ये किसनवीर खंडाळ्याची अडचण होती ती दूर करण्याचं काम आम्ही मकरंदाबादना NCDCच्या मार्फत त्या ठिकाणी केलेली आहे. आता आम्ही अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला पण NCDC मधनं त्या बाबतीमध्ये बघतोय. साधारण आपल्या इथले कारखानदारी चांगली चालावी आणि त्याचबरोबर आता पाण्याचं जे काय AI बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही वाचत असाल, काही लोकांचा अभ्यास असेल, इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात आहे. राज्य सरकारने पण अनेक विभागामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. यंदा मी अर्थसंकल्पामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद या AIच्या करता, ऊसाचं पीक असेल, कांद्याचं पीक असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, फळबागा असतील, त्याच्यातनं तुम्हाला जेवढं आता ऊसाला पाणी लागतं त्याच्यात 40% पाण्याची बचत होती. नीट बघितलं तर खतामध्ये बचत होती. सरामध्ये 60 टन एकरी ऊस काढणारा शेतकरी 100 टनापर्यंत पोहोचलेला आहे, 110 टनापर्यंत पोहोचलेला आहे. त्याला कुठलं व्हरायटी लावायचे, तो 72-19 पाहिजे का, 032 पाहिजे का, 265 पाहिजे का, 10,001 पाहिजे का, 8,005 पाहिजे का, 12,1 पाहिजे, अशा अनेक प्रकारच्या व्हरायट्या पाडेगावला आम्ही वसतला डेव्हलप करतोय. त्यामध्ये कोतूर डेव्हलप केलं जात आहे आणि ह्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला चांगलं बियाणं द्यायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मित्रांनो, मी राष्ट्रवादीकडची खाती घेतलेली आहेत. एक तर वित्त नियोजन आहे, अन्न नागरी पुरवठा सगळ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं ते एक खातं आपल्याकडे, मदत पुनर्वसन ते आपलं महत्वाचं खातं आपल्याकडे, वैद्यकीय शिक्षण, हॉस्पिटल वगैरे सगळी मेडिकल ते आपल्याकडे त्या ठिकाणी खातं आहे. क्रीडा आणि युवक कल्याण, अवकाफ आणि अल्पसंख्याक विभाग ते खातं आपल्याकडे. सहकार, ज्या सहकारातनं स्वर्गीय चव्हाण साहेब, वसंतदादा, वसंतराव नाईक, आदरणीय पवार साहेब यांनी सगळ्यांनी योगदान महाराष्ट्रावर मजबूत करण्याचं काम केलंय. काहींनी त्याला गालबोट लावलं, पण ह्या लोकांनी मात्र त्याच्यामध्ये योगदान दिलेले आपल्याला नाकारता येणार नाही. आम्ही पण त्याच्यात भर घालण्याचं काम करतोय. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. या पद्धतीनं अनेक महत्वाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेस, महिला बाल विकास, महिलांचा हेही महत्वाचं खातं, ज्याच्यातनं लाडकी आम्ही महिला त्याकडे. कृषी, तुमचं माझा कृषी प्रधान देश आहे आणि राज्य आहे, त्या शेतकऱ्यांना ज्या योजना राबवायच्या असतात त्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट राबवतं, ते पण आपल्याकडे खातं आहे. आणि अशा पद्धतीनं काही भाजपने घेतली, काही शिवसेनेने घेतली आणि काही राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली. आपल्याला आपली राष्ट्रवादी वाढवायची. मगाशी आबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. काही हा जास्त ताकदी पण 50-55 वर्ष राज्याच्या देशाच्या जडणघडणीमध्ये काम केलंय. आता आम्ही लोक काम करू पाहतोय. आम्ही पण सकाळी लवकर उठून मला कुठेही आवड आहे बोलण्याचा कडक आहे. जर तुम्ही योग्य वागला तर मी तुम्हाला पाठिंबा.
तुम्ही जर चुका केल्या नाही तर मला काही वेळ लागले आणि कडक वागलो असतो तर 8 वेळेला बारामतीकरांनी निवडून दिला. नावातच बारामती, तिथलं प्रतिनिधित्व करायचंय. त्याच्यावरती काही येड्यागाबळ्याचं काम नाही. तुम्ही योग्य असू नका, लोकांची दिशाभूल करू नका. टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, ते तसलं करू नका. ह्या बोटा त्याला त्या मला जे आपल्याला ते लोक जे करता येणार नाही, विश्वास याच्यात ही अडचण आहे. आज साधारण 7,20,00,000 अर्थसंकल्प सादर करत असताना 3.5 लाख कोटी राज्याच्या अधिकारी सगळ्यांच्यावर पगारावर राहिलेल्या 3.5 लाख कोटी मध्ये आपण राज्याच्या विकासाच्या करता मदत करत असतो. आणि मी रिसोर्सेस पण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. देवेंद्रजी पण तो प्रयत्न करतायत, एकनाथराव ते प्रयत्न करतायत. पद्धतीने आम्ही 35 वर्ष समाजकारण राजकारण करतोय. 11व्यांदा तुमचा अर्थसंकल्प मी सादर केलाय. त्याच्यामुळं भरपूर अनुभवची शिदोरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बरोबर आहे. आम्हाला असं वाटतं जनतेने जेवढं भरभरून प्रेम द्यायचं प्रश्न बंद पाणी कसं देता येईल, त्याच्यात प्रचंड पाण्याची बचत होती. मी माझ्या बारामतीमध्ये देखील जनाई तालुक्यामध्ये आणि बारामती आणि दौंडमध्ये येतं काही भाग करता बंद पाईपलाईन करतो का तर पाणी वाचावं. त्याच्यात अधिकच्या लोकांना पाणी देत बंद पाईप. त्याच्यात आता इथं युवराज सूर्यवंशी बसलाय, त्या मान तालुक्यामध्ये देखील देण्याचं पाणी बंद पाईपलाईन बंद केलं तर जास्तीत जास्त लोकांना देता येतं. फलटण काहीतरी लोक म्हणतात दादांनी असं पत्र दिलंय, दादा मी कशाला दुसरं घेऊन जाईल. लोक पाणी हक्काचं मान्य करतोय, कुणी फलटणचं पाणी काढून घेत नाही. पण ज्यांना राजकारण करायचंय ते अशी दिशाभूल करतात. जसं संविधान बदलायचं सांगितलं, आता काय काढलंय, अरे हिंदीचं कशाला काढलंय. अरे मराठी आपल्याला भाषा आहेच राष्ट्र, परंतु जास्त हिंदी भाषा बोलली जाते आणि जगात वापरायचं असेल तर इंग्रजी भाषा आली पाहिजे. जर तुमच्या माझ्या मुलाला मुलीला आपल्या पतवंडांना काही दिशा शाळेमध्ये पहिलीपासून हिंदी इंग्रजी मराठी शिकवलं कुठं, काय काय दादा 12 भाषा येतात. मी त्यावेळेस पीव्ही होते, अनेक भाषा येत होत्या. हे गरजेचं आहे. पण त्याच्यातच आंदोलन कुठं बंद. अरे जर आपण देत असू, आपण आपली मातृभाषा मराठी आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिलेला आहे. आपण मराठीमध्ये बोर्ड लावायला लावतो, आपण मराठीमध्ये बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. ते वर्षानु कितीतरी महापुरुषांच्या काळापासून, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत, त्याच्या आधी लिहिलेले विचार मांडलेले. या भाषेला आपण कधी अंतर देणार नाही आणि द्यायचं नाही. परंतु आज काही ना काही समाजामध्ये खेळ देण्याचं काम, काहीतरी वेगळ्या पद्धतीनं समाजाला सांगण्याचं काम जे करतात. आज समस्या काय, आज पिंपोड्याला आणि ह्या 26 गावांना पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या आपण घालू. त्या आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. अधिकाऱ्यांनी ठिकाणी मी या निमित्तानं तालुक्या घ्या,
दुष्काळी परंतु बागायती झाला तिथेही इंडस्ट्री आल्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई गाव खंडाळा तालुक्यात नायगावला आहे. तिथंच चांगलं त्यांचं स्मारक करण्याचं आम्ही लोकांनी हात घेतलंय. आमचे सहकारी मला भेटले की गपुरी छत्रपती शिवाजी महाराज त्या प्रतापगडवर ही इतिहास आहे आणि त्याच्यावर त्यांचं स्मारक त्याच्या तिथं असावं अशी पुरातन लगेच फोन मला हे दिलेलं. आज अनेक वेळ द्या आम्हाला तिथं चर्चा वेगळ्या परिस्थिती चर्चा जी महाले आम्ही कलेक्टर असे काही विद्युत नालाबंद मंजूर करण्याचे प्रश्न आहेत आणि रस्ते वेगळ्या शेतकऱ्यांना देण्याचं काम करतोय. त्याच्या सातारा जिल्ह्यामध्ये बँक बरोबर कर्ज देत भार हा सहकारी बँक उचलते. अवजड ऊस वाहतुकीच्या सोयीसाठी 42 उंची वाढवा. अतुल मला अतुल चव्हाण चीफ इंजिनियर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे त्याला 21 तारखेला त्याला 21 तारखेला ते माहिती द्या. मगाशी तुम्हाला नितीनला आम्ही खासदार केलं त्याच्याबद्दलचं इथं कौतुक झालं. हॉटेल मल्हार प्रमित हॉटेल आणि तेव्हा सातारचे लोक शिवाजीराव तुम्हाला आठवत असेल तुम्ही सगळेजण तिथं भेटला होता. आदर जवळ तिथं मी सांगितलेलं होतं की तुम्हाला खासदारकी त्या कुणाला कुणाला दिल तुम्ही काही काळजी करू नका. जे माझे ते तेवढंच सांग ती फापट पासारा मी मांडत बसत नाही. आणि ते होतं की एक खासदारकी आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि त्या साहेबांना जसं मकरंदाबा तुम्ही म्हणाला आता 8ही विधानसभा मतदारसंघात जा सभासद नोंदणी करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सहकारी ठिकाणी त्यांना सांगा हा पक्ष सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष हा दुजाभाव करणारा पक्ष नाहीये. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी पुढे पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये बारकाई मग त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील भुजबळ साहेब असतील बाकीचे माझे सगळे सहकारी असतील हसन मुश्रीफ तरी ते सगळेजण त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं ह्या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं नवीन पिढीच्या करता काय केलं पाहिजे एआयच्या बद्दल काय केलं पाहिजे कृत्रिम करून घेतला पाहिजे रोजगार कसा निर्माण केला पाहिजे वेगवेगळ्या भागामध्ये टाटा करून आम्ही कोर्सेस देण्यामध्ये 200 जवळपास रुपयाची गुंतवणूक त्या ठिकाणी करतोय. अशा अनेक बाबी ह्याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी आणि फळांच्या बाबतीमध्ये देखील चांगल्या मला वाटतं मी नाशिकच्या दौऱ्यावर दिवसभर परंतु 21 तारखेला मी पुण्यामध्ये त्याच्याबद्दलची एक महत्त्वाची बैठक ही 2-3 हजार वेगवेगळ्या यांची आणि शेतकऱ्यांची
आपल्याला इथून एआयचं बोलता बोलता राहिलो. बाबांनो, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे तुमच्या शेतामध्ये जे काही पीक घेतलेलं आहे त्याच्यात एआयचा वापर केला तर त्या मोबाईलवर तुम्हाला येईल सकाळी की आज जमिनीतलं एवढं पाणी कमी झालेलं आहे, तुमचा पंप इतके तास चालला पाहिजे, आज ह्या खताची गरज आहे, हे खत तुम्ही लिक्विडमध्ये द्या. आता आपण उसाला कच्ची बांधणी, पक्की बांधणी, पहिली नळी, दुसरी नळी असं खत वर्ण टाकत जातो, त्याच्यात पानातच बरंचसं खत जातं. आता लिक्विड खत हे डायरेक्ट पिकाच्या मुळाला मिळतं, त्यामुळं बचत पण होती आणि रानं पण चांगली राहतात. ही पण हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. दुधाच्या बाबतीमध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे, त्याला मधल्या काळामध्ये 7 रुपये अनुदान देण्याचं काम. जिथं जिथं माझा अडचणीत येईल तिथं महायुतीचं सरकार, आम्ही लोक शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत. आपण अजिबात कुठं घाबरून जाऊ. आपण इतरांनी अनेकदा अनेक गोष्टी सांगून आजपर्यंत राजकारण केलेलं आहे, तसं न करता तुम्हाला जे शब्द आम्ही दिलेले आहेत त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही पावलं उचललेली आहेत. तशा पद्धतीनं निधीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहे. ही पण बाब पिंपोडे आणि पंचक्रोशीतील जमलेल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या समोर मी आवर्जून या निमित्तानं व्यक्त त्या ठिकाणी करतो. आणि आम्हाला कुणाचाही अनादर करायचा नाही. तुम्हाला विनंती आहे की आम्ही साधू संतांनी जो निर्व्यसनी राहा, चांगल्याची संगत करा, त्याच पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढे त्या ठिकाणी चाललेलो आहे. आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकेकाळी पुणे जिल्हा नव्हता तर सातारा जिल्हा बालेकिल्ला होता. त्या बालेकिल्ल्यामध्ये पुन्हा पूर्ववत आपल्याला पूर्वीचे दिवस त्या ठिकाणी आणायचे आणि ते दिवस आणण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या अशा प्रकारला या निमित्तानं करीत. तसंच यंदा लवकर गळीत हंगाम संपले, त्याकरता आम्हाला ऊसाचं टनेज वाढवावं लागेल. ऊसामध्ये जे काही एआयचा वापर करून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जे प्रयोग झालेले आहेत त्या सगळ्या गोष्टीच्या करता देखील राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहतंय. त्याच्यामध्ये साधारण माझा प्रयत्न आहे पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांना 1,00,000 एकरावर कसा त्याचा फायदा करून देता येईल एआयचा तंत्रज्ञानाचा वापर करून. पण ही सुरुवात आहे. एकदा त्याच्यात यश आलं मग लोकांनी लोक पण ते आत्मसात करतील. उद्या मी नितीनला पण सांगेल, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं तुम्ही अशा पद्धतीनं एक प्रोग्राम आखा. पुणे जिल्हा बँकेला सांगेल, कोल्हापूर जिल्हा बँकेला सांगेल, त्याच्यामध्ये सांगली जिल्हा बँकेला सांगेल. आणि ह्या बँकांचा पण फायदा, तुमचं उत्पन्न उद्या वाढलं तर त्याच्यामध्ये पण कुठली अडचण भासणार नाही. अशा पद्धतीनं उत्पादन खर्च कमी करणं, पीकमध्ये व्यवस्थितपणे नियोजन करणं, हवामानाचा अंदाज, मातीचा पोत, पाण्याची उपलब्धता इत्यादी घटकांचा अभ्यास करून योग्य पिकाची निवड त्या जमिनीमध्ये करण्याचा वाढवून त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं योग्य प्रमाणात कीड नियंत्रण, अचूक खत व्यवस्थापन आणि माती परीक्षण करता येणार आहे. आणि ह्या सगळ्याच्या करता एक शाश्वत बाजारपेठ, ही दर्जेदार उत्पादन घेतल्यास शेतमालाला योग्य दर मिळेल आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करायचा आम्ही ठरवलेलं आहे. त्याकरता राज्य सरकारचं ॲग्री हॅकेथॉन ह्या पद्धतीनं युवा संशोधक मी राज्यातले स्टार्टअप, त्याच्यानंतर कृषी तज्ज्ञ आणि काही शेतकरी बांधव यांना आणून आधुनिक पद्धतीनं शेती संबंधी समस्या सोडवण्याच्या करता हा प्रयत्न खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांचा संस्थांच्या मदतीनं राज्य स्तरावर देखील आम्ही ह्या गोष्टी करणार आहोत. आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल. कृषी हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन आम्ही त्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळं नवकल्पक संशोधकांची संधी मिळेल. आत्ता देखील आपण काही माझ्या सहकारी मित्रांचा इथं सत्कार केला, ते सायंटिस्ट आहे, ते जसं संशोधन करतात तसं ह्याच्यात पण संशोधन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचा उपयोग
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्मार्ट शेती, हवामान, स्वयंचलित सिंचन, तंत्रज्ञान यासारख्या नवीन तंत्र उपयोग करून उत्पन्न ज्यामध्ये पाणी तुम्हाला मशीन सांगेल की तुम्ही आज इतकं पाणी दिलं पाहिजे, त्याच्यामुळे ती पाण्याची जास्त बचत होते. सक्सेस झालेलं आहे, ते सिद्ध झाले. हे काही नवीन मी काही तुम्हाला नवीन काही तुमच्या समोर विचार माझ्या कोरेगाव मित्रांनी या बाबतीमध्ये केला पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे, स्वतः महाराष्ट्राचा आया या सुविधा महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्टी केलं, केलं. विचार विकास वारसा पुढे नेण्याचं काम पुढच्या मला तुम्हाला मित्रांना करा. आणि त्याच्यामध्ये नवीन पिढी संधी द्यायची, माझ्या लाडक्या बहिणीमध्ये संधी द्यायची प्रकार नियोजन आहे. आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रात महामानव विचार जे योग्य वाटतं अगदी मनापासून मी करण्याचा करतो. त्या निर्णयापासून बाजूला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न करतायत, माझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतायत, विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतायत. आज पण काही माझे तरुण सहकारी त्या ठिकाणी माझ्या बरोबर त्यांनी आलेलं आहे. घेऊन विकासाच्या चालच्या गुडावर माझा मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व जाती धर्माच्या हक्काचं संरक्षण जे घटनेचे शिल्पकार डॉक्टर अधिकार दिलाय, त्याच्यातून महिलांना समाजामध्ये मान, सन्मान, आदर, संरक्षण मिळेल यासाठी देखील काँग्रेस हा कटिबद्ध आहे. आणि म्हणून त्या राष्ट्रवादीला पुढे नेला आपण सगळ्यांनी आम्हा लोकांना साथ द्या. अशा प्रकारची आजच्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांची विनंती करतो. सचिन, तुझी पहिली टर्म आहे. सगळ्यांनी एकोप्याने बाळासाहेब जरा फिरलं पाहिजे. बैठक जे अजूनही असून थोडासा तुला करतोय त्याला आमचे विचार माझा सांगावा, त्या वाडी वस्तीवर, त्या तांड्यावर त्या पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करा. मला विश्वास आहे की शिवशाहू महाराष्ट्र आपल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. महाराष्ट्र अजेंडा घेऊन त्याच्यामध्ये करणारी राष्ट्रवादी काँग्रेस पद्धतीनं आपली ओळख आपण कृतीतनं त्या ठिकाणी निर्माण करायची आहे. महाराष्ट्र हा आहे, महाराष्ट्राच्या विकासात सर्वांचं योगदान पाहिजे. सर्वांनी योगदान दिलं तरच तुमचा माझा महाराष्ट्र हा विकासात पुढे जाईल. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात राज्यातल्या सर्व पक्षांचे, सर्व विचारांचे, सर्व जातींचे, सर्व धर्म, सर्व धर्मातले लोक सहभागी झाले आणि या सर्वांच्या त्यागात महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. नंतरच्या काळात सर्व पक्षीय नेत्यांनी, जनतेने आजपर्यंतचा महाराष्ट्र घडलेला आहे. सर्व दृष्टीने संपन्न महाराष्ट्र घडवण्यात आपलं स्वतःचं सर्वांचं स्वप्न आहे.
त्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचा विकासाचा वेग वाढवण्याचं काम करतोय। विकासाच्या यात्रेत प्रत्येकाने सहभागी व्हावं असं देखील आव्हान मी या निमित्तानं करतो। सातारा जिल्ह्याला असलेला यशवंत विचारांचा सहकारी मंत्री मकरंद असतील, खासदार नितीन पाटील असतील, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील असतील किंवा अमचिन पाटील असतील, याच्यासह माझ्या सर्व सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवाभावाच्या पुढे विचार वारसा नेला पाहिजे। मी पुन्हा एकदा आजच्या सर्व सत्कार मुक्तींचं अभिनंदन करतो। सातारकरांच्या कामाला मी जे गरजेचं आहे तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्थमंत्री या नात्याने निधीची कमतरता भासू देणार नाही, हा देखील शब्द माझ्या पिंपोडेच्या सभेत मी आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय सौभाग्याच्या सन्मान सभेत आभार प्रदर्शन